बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आणि आता बातम्या पाहूयात विस्तारानं। बुधवारच्या तुलनेत आज दिवसभर पावसाचा जोर कमी होता। अधूनमधून एखादी पावसाची सर यायची, पण बराच वेळ उघडीप असायची। दुसरीकडे धरण पाणलोट क्षेत्रात मात्र चांगला पाऊस सुरू आहे। त्यामुळे राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगेची पाणी पातळी 32 फूट 3 इंचांवर आली आहे। जिल्ह्यातील 29 बंधारे पाण्याखाली असून कोल्हापुरातील पंचगंगेची पाणी पातळी दुपारनंतर स्थिर आहे। पण गेल्या 24 तासात इचलकरंजीत पंचगंगा नदीच्या पातळीत 3 फुटांनी वाढ झाली आहे। त्यामुळे महापालिकेने इचलकरंजीतील जुना पूल वाहतुकीसाठी बंद केलाय। दुसरीकडे राधानगरीसह दूधगंगा, तुळशी आणि धामणी ही चारही महत्त्वाची धरणं वेगाने भरत आहेत। आज सकाळपासून पावसाचा जोर चांगलाच कमी झालाय। आज सकाळी 7 वाजता पंचगंगेची पाणी पातळी 31 फूट 2 इंचावर होती, तर सायंकाळी 7 वाजता राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगा 32 फूट 3 इंचांवरून वाहत होती। जिल्ह्यातील 29 बंधारे पाण्याखाली असून गेल्या 24 तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी 32.54 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। आज दिवसभरात पावसाच्या अत्यंत तुरळक सरी कोसळल्या। ढगाळ हवामान असलं तरी पावसाचा जोर कमी झालाय। मात्र आज रात्री मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय, तर शुक्रवार शनिवार कोल्हापूरसाठी येलो अलर्ट आहे। दुसरीकडे इचलकरंजीतील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत गेल्या 24 तासात 3 फुटांनी वाढ होऊन आज सायंकाळी पाणी पातळी 56 फुटांवर गेली आहे। इचलकरंजीतील पंचगंगेचं पाणी दुसऱ्यांदा पात्राबाहेर आलं असून नदी काठावरील समाधीस्थळ शिवमंदिर परिसर पाण्यानं वेढला आहे। जुन्या पुलाला लागून पाणी वाहत असल्यानं जुना पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। राधानगरीसह दूधगंगा, तुळशी, धामणी या प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्यानं पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होतीये। राधानगरी धरणात आज 87% पाणीसाठा झाला असून धरणातून 1400 क्युसेकनं विसर्ग सुरू आहे। तुळशी धरण 62% भरलंय, तर दूधगंगा धरणात 12.24 टीएमसी पाणीसाठा झाला असून धरण 48% भरलंय। धामणी धरण 34% भरलं असून सर्व धरणं भरण्यासाठी अजूनही मोठ्या पावसाची गरज आहे।